नगरीतील निसर्गरम्य यमाई तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावाच्या काठावर मृत माशांचा खच पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक गणेश अंकुशराव आणि समाजसेवक बापू शिंदे यांनी यमाई तलाव परिसराची पाहणी केली असता त्यांना मोठ्या प्रमाणावर मासे मृतावस्थेत तरंगताना आणि काठावर पडलेले आढळले. या भीषण प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. यमाई तलाव हा पंढरपूरकरांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथे नागरिक कुटुंबासह फिरण्यासाठी येतात. विविध पशुपक्षी येथे पाण्यासाठी येतात. मात्र अचानक एवढ्या मोठ्या संख्येने मासे मरणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामध्ये कोणी विषारी पदार्थ तर मिसळले नाहीत ना, अशी शंका येत आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. सध्या या घटनेमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकमत डिजिटल करिता जाधव विजयसिंह, सोलापूर. सामाजिक कार्यकर्ता आहे. आता पंढरपुरातील यमाई तलावापाशी आम्ही आलेलो आहे आणि इथं उग्र वास सुटलाय. कमीत कमी लाखो करोडो मासे ह्या पाण्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि सगळे मासे मरून पूर्ण माशांचा खच पूर्ण तलावाच्या बाहेर येऊन पडलेला आहे. आमची महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं मागणी आहे की शासनानं एवढे चांगले मासे कसे अचानक मृत झाले आणि ह्याच्यामागं कारण काय, त्या पाण्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, पाण्याचं चेकिंग झालं पाहिजे आणि ह्या माशांचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे. पोस्टमॉर्टम ह्यासाठी की कुठल्या ह्याच्यामुळं केमिकलमुळं किंवा कुठल्या ह्या पाण्यामुळे झालाय, केमिकलमुळे झालाय का विषारी द्रव्यामुळे झालाय, ह्याची चौकशी झाली पाहिजे. कारण इथं अनेक पक्षी, जनावरं, गोमाता असतील, मसरं असतील, कुत्रे असतील, मांजरं असतील किंवा अनेक प्राणी इथं पाणी पित असतात. त्यांच्या पण जीविताला धोका होऊ नये. त्यामुळं आमची प्रामाणिक मागणी आहे की महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं की ही सगळ्या माशांची सखोल चौकशी व्हावी. अन्यथा आम्हाला इथं तर कुठल्या ह्या पाण्यामुळं कुठल्या जनावराला, कुठल्या माणसाला काय धोका झाला तर ह्याची सगळी जबाबदारी प्रशासनाची राहील. कारण मासे आज मृत्युमुखी पडल्यात. प्रशासन आता माणसं, जनावरं मृत्युमुखी पडायचं वाट पाहतंय का असं मला वाटतंय. त्यामुळे ह्याची सखोल चौकशी नाही झाली तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आंदोलन करावं लागेल. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी, जय भीम. Thanks for watching Ekmat Digital.